काय करतात ते फलंदाज आणि गोलंदाज, किती धावापर्यंत रोखणार, किती धावांपर्यंत मजल मारणार, ते आता या सामन्यात जो या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याचं स्वप्न अधुरं राहील सभापती चषकाचं. तो या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि जो जिंकेल तो जो विनर मध्ये लूज हरलेला आहे त्या संघाबरोबर म्हणजे साईराज बरोबर खेळेल. चला पहिला चेंडू अखेरीस एक धाव, एका धावेने धावसंख्येची सुरुवात. श्री गणेशा झालेला आहे धावसंख्येचा. गोलंदाज फलंदाज नाव संतोष आणि गोलंदाज मनोहर. एक चेंडू एक धाव, दुसरा चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. एकूण धावसंख्या झालेली ती 2 चेंडू 2 धावा, 4 षटकांचा सामना. गोलंदाज मनोहर, पुन्हा एकदा मनोहर, सुंदर अशी गोलंदाजी करतायत मनोहर. 3 चेंडू 3 धावा. आणि हा 9 चेंडू प्लस 1 धाव. एकूण धावसंख्या 2 धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे का? ओमकार थोडं पाठीवायचा रिव्ह्यू बघतायत, पंच रिव्ह्यू बघतायत मलिंगा कांबळे. हॅलो, पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी. पिचच्या कॉर्नरला चेंडू टच होऊन गेलेला आहे. बाईची एकच धाव. हा चेंडू 4 चेंडू झालेले आहेत, 4 धावा. बाईच्या स्वरूपात 1 धाव असेल. चला मनोहर पुन्हा एकदा सज्ज आणि फलंदाज कोण आहे? संतोष आहे की आनंद आहे? संतोष ऑन स्ट्राईक आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 5 चेंडू 5 धावा. आणि स्ट्राईकला येतो आनंद. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6. 1 षटकाखेरीज धावसंख्या झाली 6. 1 षटक संपले. सुंदर अशी गोलंदाजी मनोहर यांची. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. गोलंदाजीसाठी येतोय तो सतीश आणि फलंदाजीसाठी येतो आनंद आहे ना. तो स्ट्राईकला येतो आनंद आणि नॉन स्ट्राईकला येतो संतोष. बोला पंच. चला बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. गोलंदाज सूरज. बॅटिंग पॉवर प्ले. सूरज गोलंदाजीसाठी सज्ज आणि हा खराब चेंडू. पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 7. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 8. 1 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू सूरज याचा. संतोषला बघूया संतोष काय करतो तो. आणि हा खराब चेंडू वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 9. पुढचा चेंडू सूरज याचा आणि गडी बाद झालेला आहे तो आनंद.
आनंद बाद झालेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो प्रथम. अजूनही संतोष उभा आहे. बघूया संतोष काय करतो आपल्या संघासाठी. साई सिद्धीकडून संतोष आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल संतोषाला. एका धावाने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 10. एक गडी बाद 10 धावा. अजूनही या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने दटवत चेंडू. बघूया एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 11. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया सूरज टू संतोष. चला पुढचा चेंडू सूरजाचा. या षटकातील शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा उडवलं. बघूया एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते प्रथमला. धावसंख्येवर धावसंख्या होते ती 13. 2 षटकाकरी धावसंख्या झालेली 13. अजूनही या इनिंगचे 2 षटकं बाकी. प्रथम पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज सतीश. बॅटिंग पॉवर प्ले संपलेला आहे. आणि हा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी सतीशाची. प्रथमला काही चेंडू समजलेला नाही आणि चेंडू थेट जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सतीश सज्ज. आणि ऑफच्या दिशेने चौकार. मोठा फटका. मोठा फटका. प्रथमच्या बॅटमधून निघालेला चौकार. क्षेत्ररक्षकाला काही समजलं नाही. 3 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार. 17 धावा. एक गडी बाद 17 धावा. आणि या षटकातील 4 चेंडू शिल्लक. अजूनही 4 चेंडू शिल्लक. चला पुढचा चेंडू सतीशाचा. फलंदाज प्रथम याला. आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 18. आणि पुन्हा एकदा धावबाची संधी होती परंतु पंचांचा निर्णय पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. धावबादसाठी रिव्ह्यू आहे पंचांचा. चेक करायचा आहे इकडे. कमरेवरती हात घेऊन मलिंगा कांबळे येत आहेत. पंच थकलेत राऊंड मारून मारून. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप मेहनत घेत आहेत ते कालच्यापासून. जे सांगाल ते काम करणार. चला पंचांचा निर्णय रेडी आहे. मैदानात आपल्याला लगेच मिळेल. तोपर्यंत क्षेत्ररक्षक सज्ज राहायचं आहे. नॉट आउट. आणि धावसंख्येवर धावसंख्या होते ती 19. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सतीश सुंदर अशी गोलंदाजी करतो तो सतीश. एक चौकार खाल्लेला परंतु रोखून ठेवलेला आहे त्यानंतर खेळाडूंना. आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण या खेळाडूचं. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं ते साई सिद्धी संघाच्या प्रथम याला.
आणि एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20. एक गडी बाद 20 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया सतीश आणि संतोष. बघूया संतोष मोठा फटका मारतोय का तो, कारण 20 धावा तर झालेल्या आहेत, परंतु संघाला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण चिराग्याचं. ओमसाई मनवेलपाडा ना, ओमसाई मनवेलपाडा संघाकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण चिराग्याचं. 3 धावा त्याने आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 21. साई सिद्धी संघाकडून 21 धावा 3 षटकाखेरीज. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. संतोष आणि प्रथम फलंदाजी करतात मैदानावरती. आणि आता गोलंदाज. चला मीटिंग घेऊ नका, बराच वेळ झालेला आहे. आपण टाईमचा लिमिट जो आहे तो काल पण क्रॉस केला होता, आजही क्रॉस केला आहे. त्यामुळे फटाफट आणि लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. गोलंदाज संग्राम. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो संग्राम. आणि फलंदाजीसाठी संतोष. अजूनही संतोष शांतच आहे, कारण प्रथम आपल्या बॅटमधून मोठे फटके आणतोय, त्यामुळे संतोष शांत आहे. तर पुढचा चेंडू प्रथम खेळ मोठा फटका की डिफेन्सिव्ह खेळ, बघूया प्रथम काय करतोय तो आपल्या संघासाठी. गोलंदाज संग्राम. एक चेंडू एक धाव खर्च केलेली आहे ती संग्राम याने. वैयक्तिक पहिलं, संघाचं 4थं षटक. या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येतो तो संग्राम. आणि हा कुठेतरी चुकी झालेली आहे. आणि हा चौकार 4 धावांसाठी, कारण प्रथम सुंदर फलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय तो प्रथम. आणि ज्या चिरागने मगाशी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु आता त्याच्याकडून कुठेतरी चूक होते आणि चौकारच्या दिशेने चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. या 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 26. एक गड्याच्या मोबदल्यात 26. अजूनही 4 चेंडू शिल्लक. आणि हा षटकार मारून आत्महत्या आणि बाद. प्रथम बाद झालेला आहे. सुंदर अशी फलंदाजी करत होता प्रथम, त्याने त्याचं काम केलेलं आहे. आता अजून एक 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज होईल त्याला धावसंख्येत भर काढावी लागेल, कारण समोरचा ओमसाई मनोलपाडा संघही मजबूत आहे. 26 धावा झालेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू शिल्लक. संतोष आणि विकी. बघूया विकी काय करतोय तो आपल्या संघासाठी. एका धावेवरती समाधान. आणि आता संतोष. हार्दिक पाटील, आपण स्टेजशी संपर्क साधला. हार्दिक पाटील. चला संग्राम सज्ज या षटकातील 5वा चेंडू घेऊन. आणि एका धावेवरती समाधान आहे का? हो, एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 28. शेवटचा चेंडू या इनिंगचा. आणि हा गडी धावबाद. 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावांचं आव्हान. 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा त्या साई सिद्धी संघाने आणि 29 धावांचं आव्हान. प्रशांतजी आदवडे सर. आदवडे सर कुठे गेले? आदवडे सर. मलिंगा कांबळे या आता इकडे. तुमचा नंबर इकडे कॉमेंट्री मध्ये. आता चला सामना लवकर लवकर चालू करा. सुदीप कुठे? सुदीप. प्रशांत आंबरे यायचं लवकर इकडे. सुदीपही आहे. सुदीप पण या.
गोलंदाजीसाठी सज्ज रोहित आणि फलंदाजीसाठी संग्राम आणि सूरज. स्ट्राईकला आहे तो संग्राम, नॉन स्ट्राईकला आहे तो सूरज. एका धावेने धावसंख्येचं श्रीगणेशा केलेला आहे तो संग्राम याने. ओमसाई मनवेलपाडासाठी एक चेंडू एक धाव. धावसंख्या सुरुवात संग्राम ऑन स्ट्राईक ऑन सूरज. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने एका धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. 2 चेंडू अखेरीस 2 धावा. पुढचा चेंडू 3 चेंडू 3 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी रोहित 3 चेंडू सुंदर असे हाताळलेले आहेत ते रोहित याने. एकच धाव खर्च केलेली आहे तिन्ही चेंडूवरती. आणि पुन्हा एकदा चार चेंडू 4 धावा. 29 धावांचं आव्हान आहे ते ओमसाई मनवेलपाडा संघासमोर साई सिद्धी संघाने ठेवलेलं. जो संघ विजयी होईल तो दुसऱ्या विनर संघाच्या सामन्यामध्ये जो पराभूत झाला त्यांच्याबरोबर खेळेल. आणि जो या सामन्यामध्ये पराभव होईल तो स्पर्धेतून बाद होईल याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5. 5 चेंडू 5 धावा. षटक संपलेला आहे सॉरी, चुकीची दुरुस्ती. विक्की गोलंदाजीसाठी सज्ज विक्की. फलंदाजीसाठी सज्ज संग्राम. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 5. संतोष गोलंदाज चेंज. संतोष बॅटिंग पॉवर प्ले का? बॅटिंग पॉवर प्ले, त्यामुळे गोलंदाज चेंज केलेला आहे संतोष. चला, संतोष सज्ज गोलंदाजीसाठी सज्ज. आणि जिथे धावबाद होता वाचलेला आहे तो संग्राम. थोडंसं गजाचं क्षेत्ररक्षकाकडून सुंदर अशी गोलंदाजी करतो तो संतोष. आणि आता हा बाद, सूरज बाद. सुंदर अशी गोलंदाजी संतोषाची. दुसरं षटक सुरू. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद केलेला आहे तो संतोषाने. आणि सूरज बाद. सुंदर असा झेल घेतलेला आहे तो सीमारेषेजवळ. आणि गडीबाद झालेला आहे तो सूरज. आणि आता सूरजची जागा घेतोय तो, नाव काय? साहिल. बघूया आता साहिल काय करतो आपल्या संघासाठी. अजूनही तेवीस धावांची गरज आहे विजयासाठी ओमसाई मनवेलपाडा संघाला. आणि आता पुन्हा एकदा चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न आणि ती यशस्वी झालेला आहे. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 7. एक गडी बाद 7 धावा. चला, पुढचा चेंडू संतोषाचा संग्रामला. बघूया संग्राम काय करतो. 5 चेंडूमध्ये 4 धावांवरती खेळतो तो संग्राम. आणि हा निर्धाव होता, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक होते. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. 22च्या स्वरूपात ही धाव मिळालेली आहे. आणि एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करून क्षेत्ररक्षक अतिशय चपळ. आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती
9 आणि पुन्हा एकदा स्ट्राईक होती येतो तो संग्राम. बघूया संग्राम काय करतो आपल्या संघासाठी. ओम साई मनोरपाडा संघाकडून संग्राम आणि साईल आणि गोलंदाजीसाठी साई सिद्धीकडून संतोष आणि थोडंसं मिसफिल्ड. एका धाव्यावरती समाधान, एका धाव्याने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 10. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 6. अजूनही 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. थोडंसं अवघड असं आव्हान आहे, परंतु 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये येऊ शकतो ओम साई मनोरपाडा. अन्यथा विजय दूर राहू शकतो मनोरपाडा संघापासून. 2 मोठे फटके मारावेच लागतील, कारण जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल, क्वालिफायसाठी प्रयत्न करायचा असेल, तर तुम्हाला 19 धावा या मोठे फटके 2 तर मारावेच लागतील 12 चेंडूमध्ये, कारण 12 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाज विक्की आणि खराब चेंडू, पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा. वाईट चेंडू, धावसंख्येवर धावसंख्या 11 आणि हा किती आहे 1 धाव. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होते ती 12. चला, धावसंख्या झालेली आहे 13. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक. आणि हा सुंदर असा फटका 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येवर धावसंख्या होती ती 17. संग्रामच्या बॅटमधून निघालेला मोठा फटका. अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला, पुढचा चेंडू विकी याचा. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका या 4 धावा. मी बोललो होतो 2 मोठे फटके पाहिजेत आणि ते 2 मोठे फटके आलेले आहेत. आणि आता बॉल टू बॉल 8 चेंडू 8 धावांची गरज. संग्रामने संघाला विजयाच्या समोर आणून ठेवलेला आहे. आता फक्त सिंगलवरती भर देऊन कुठेही गफलत न होता, निर्धाव चेंडू न जाता जर बॉल टू बॉल रन आले तर विजयी ओम साई मनोरपाडा होईल, यात काही शंका नाही. परंतु खेळ आहे, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे, त्यामुळे काही सांगू शकत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत. बघूया, गोलंदाज विकी टू संग्राम आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या होती 22. अजूनही 7 चेंडू 7 धावांची गरज. ओम साई मनोरपाडा संघाला विजयासाठी आणि साई सिद्धी संघाला 7 चेंडूंमध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील, काही करून विकेट घ्याव्या लागतील. आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओम साई मनोरपाडा संघाला विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो संग्राम. वैयक्तिक 15 धावांवरती 2 चौकारांच्या साह्याने खेळतो तो संग्राम. 11 चेंडू आणि 15 धावांवरती खेळतो तो संग्राम आणि त्याला तोलामोलाची साथ देतो तो साईल. 3 चेंडू 3 धावा. आणि आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 23. गोलंदाजाचं नाव राहुल आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्येवर राहुल चव्हाण. गोलंदाज राहुल चव्हाण टू संग्राम. बघूया संग्राम काय करतोय तो. आपल्या संघासाठी अशी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत होता संग्राम आणि आत्ताही चालू आहे त्याची फलंदाजी. आता 4 चेंडू 4 धावांची गरज. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अतिशय शांत चित्तेने खेळतोय तो संग्राम. 2 मोठे फटके पाहिजे होते, ते 2 मोठे फटके मारून संघाला विजयाच्या नजदीक आणून ठेवलाय तो संग्राम. नॉन स्ट्राईक एटला संग्राम आणि स्ट्राईकला आहे तो साईल.
5 चेंडू 5 धावा वरती खेळतो तो साहिल आणि आता पुन्हा एकदा एक धाव एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 25 26. आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. ओमकार चला पुढचा चेंडू राहुल याचा संग्रामला आणि हा संग्रामने सामना आणला आणि आता मला वाटतं संग्रामने धोकादायक स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय कारण बॉल टू रन होते आणि संग्राम बाद झालाय. चला 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. फलंदाजाचं नाव विघ्नेश. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. ज्या संग्रामने मॅच आणून ठेवली तोच कुठेतरी अवघड करून गेलाय. जिथे झेलबाद झाला तो चेंडू निर्धाव. आता 2 चेंडू आणि 3 धावा. राहुल गोलंदाज आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून झालेलं आहे. साई सिद्धीच्या खेळाडूकडून. आणि आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुंदर असं क्षेत्ररक्षण. थोडा जर थ्रो जर व्यवस्थित असता तर आही धावबाद झाला असता परंतु क्षेत्ररक्षण करून 3 धावा अडवलेल्या आहेत. जवळजवळ जर हा चौकार गेला असता तर ओमसाई मनोलपाडा विजयी झाला असता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण साई सिद्धी संघाकडून. चला 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्वालिफायच्या दिशेने कोण जाणार. राहुल साई सिद्धी की साहिल आणि हा विजयी संघ होतोय तो साई सिद्धी. ओम साई मनोलपाडा संघाचं या स्पर्धेतून वापसी झालेली आहे. ती आपल्या क्वालिफाय टीम्स ज्या 2 दिवसामध्ये क्वालिफाय झालेल्या आहेत त्यामधील श्री साई संघाचा कोणी प्रतिनिधी या ज्यांची नावं घेतली ज्यांचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनी जे टॉप 14चे संघ आहेत त्यांचे कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. फक्त 1 प्रतिनिधी बाकी कोणी नाही. श्री साई UCC किंजल 11 MCC बॉयज PCC 5 पायरी हरिओम जय साई विरार बाबा 11 वक्रतुंड CC VVSC विघ्नेश फायटर्स न्यामा बॉय